हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अश्राप रहस्य. रहस्याचा ताओपथ आपोआप न कळत मार्गस्थ होतो, आक्रमीला जातो, परंतु त्याचे आकलन होत नाही, कारण बुद्धी अजाण अश्राप निरागस असते. लहान मूल सकाळी झोपेतून उठते, अंथरुणावर आजूबाजूला शोधाशोध करते, कावरे बावरे होते. रडवेला चेहरा होऊन तक्रार घेऊन सरळ आईकडे जाते. आई मायेने जवळ घेत विचारते, काय झाले माझ्या राजाला? मूल म्हणते, काल रात्री मला मावशीने दिलेले खेळणे कुठे? हरवले तर नाही ना? आई गोंधळते, कारण बाळाची मावशी काल भेटलीच नव्हती. ती तसे बाळाला समजावते, तर ते मूल आईला सांगते की रात्री मी झोपल्यावर मावशी आली होती, मला भेटली होती, तिने मला खेळणे दिले होते. आता आईला समजते की बाळाला काल रात्री झोपेत स्वप्न पडले होते. ती माऊली बाळाला स्वप्नाबद्दल समजावते, परंतु बाळाची समजूत पटत नाही, कारण काल रात्री झोपल्यावर मावशी आली होती आणि तिने त्याला खेळणे दिले होते यावर ते ठाम असते. कारण मावशीचे येणे, तिने त्याला खेळणे देणे हे त्याने इतके चांगले अनुभवलेले असते की ते खोटे असणे शक्यच नाही, असेच त्याचे म्हणणे असते. बाळ दिवाणखान्यात खेळत असते. अचानक तिथल्या सोफ्याची गोव्याला जाणारी बस होते. पाहणाऱ्यांसाठी एकपात्री प्रयोग सुरू होतो, परंतु बाळासाठी तेथे चालक घंटा वाजवतो. प्रवासी लगबगीने बसमध्ये चढतात, तिकिटे काढली जातात. बाळ वाहक म्हणून बसमध्ये चढतो. बस सुरू होते. निरनिराळे आवाज करत प्रवास सुरू होतो. वाटेत अचानक रत्नागिरीला बस थांबते. बाळ वाहकाला सांगतो की प्रवाशांना जरा पाय मोकळे करून येऊ द्यात, तोपर्यंत मी आजी आजोबांना हाक मारून येतो. बाळाला त्याच्या या भावविश्वातून कोणी बाहेर काढले तर त्याला फार मानसिक त्रास होतो, कारण खरोखरच ते या भौतिकातून दूर गेलेले असते. ते खरोखरच बस चालवत असते. रविवारी सकाळी बाबा दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत असतात. बाळ मॅजिकच्या पाटीवर छोटी छोटी खेळणी व्यवस्थित लावून बाबांना न्याहारी आणून देतो. बाबा अगदी नाईलाजाने वर्तमानपत्र दूर करून न्याहारी खातात. अशा वेळी बाबांना अभिनय नीट करावा लागतो, नाहीतर बाळ नाराज होते. बाबा म्हणतात की वा, पोहे छान झाले होते. बाळ म्हणते, वेडाचेस, तो उपमा होता, एवढेही कळत नाही. ते बाळ अजाण अश्राप निरागस असल्यामुळे त्याला उमजत नाही की त्याच्याही नकळत या तिन्ही वेळी भावातीत अवस्था झाली होती. ते हे भौतिक जग विसरले होते, स्वत्व विसरले होते. एका वेगळ्याच विश्वात त्याची यात्रा सुरू झाली होती. त्याच्यासाठी रहस्याचे प्रवेशद्वार जवळ आले होते, उघडले होते, परंतु ते अश्राप होते. रहस्याच्या द्वारातून प्रवेश करण्याची ही वेळ आहे हेच उमजले नाही. अजाणपणामुळे यात प्रगती झाली नाही. अजाण यात्रा कोमेजून गेली. अज्ञानी रहस्य. अनेक वेळा माणसाने काहीही प्रयत्न न करताच त्या गुह्य गूढ रहस्याचे प्रवेशद्वार उघडले जाते, परंतु अज्ञानामुळे त्याला त्याचे आकलन होत नाही आणि माणूस मुक्तीला पारखा होतो. तो त्या रहस्याच्या अगदी काठावर उभा असतो, परंतु आपण काठावर उभे आहोत हेच समजत नाही. तेथून एक उडी त्याला मुक्त करणारी असते, परंतु तो अज्ञानामुळे तेथून दूर होतो, भलतीकडेच वाहत जातो. अशा वेळी अनेक वेळा चुकीचे मार्गदर्शन मिळते आणि माणूस भरकटतो. काही घटना घडतात आणि संसारापासून सुटका होते. काही घटना होतात आणि धनसंपत्तीपासून मुक्तता होते. काही घटना होतात आणि समाजापासून दूरत्व येते. अशा वेळी याचा योग्य फायदा करून घ्यायचा असतो. एकांत मिळण्याची आयती संधी आलेली असते, परंतु अज्ञानामुळे तशी बुद्धी होत नाही. काहीही कारण नसताना, काहीही चूक नसताना एखाद्याची बायको त्याला सोडून जाते. कोणाचे धंद्यात दिवाळे वाजते, लोक फसवतात आणि आर्थिक गणित चुकते. कोणाला परदेशात, वाळवंटात, अरण्यात नोकरी मिळते. कोणाला मित्र भेटतो आणि सत्संगाला घेऊन जातो.
परंतु अडाणीपणा, अज्ञान अंगात भरलेले आणि भिनलेले असते. प्राप्त परिस्थितीचा अनुकूल उपयोग कसा करावा हेच समजत नाही. परिस्थिती ही केवळ परिस्थिती असते. ती प्रतिकूल किंवा अनुकूल अशी काहीही नसते. आपल्या वागण्यामुळे परिस्थिती प्रतिकूल किंवा अनुकूल होत असते. आपण त्याचा सुयोग्य वापर करायचा असतो. परंतु अशा वेळी माणूस म्हणतो की हा देवदेवतांचा कोप आहे, हे माझं गतसंचित भोग आहेत, आपलेच काहीतरी चुकले आहे, हा आपल्या नशिबाचा खेळ आहे. संसारात हे असे चालायचेच, आपण सामान्य जन आहोत. अडाणीपणामुळे, अज्ञानामुळे माणूस नेमका चुकीच्या दिशेने पाऊल टाकतो. त्याचे ते एक पाऊल त्याला आयुष्यभर भरकटत ठेवते. संसार विस्कटला तर ती विरक्तीसाठी सुसंधी असते हेच समजत नाही. धनापासून मुक्ती झाली तर ते वैराग्यासाठी उपयुक्त असते हेच समजत नाही. समाजापासून दूर जाणे झाले तर ते एकांतासाठी, साक्षात्कारासाठी महाभाग्यकारी आहे हेच समजत नाही. सत्संग महत्भाग्याने लाभतो हेच समजत नाही. संसार विस्कटला तर तो पुन्हा संसार थाटतो आणि भौतिकात चांगला गुरफटतो. धनासाठी पुन्हा वणवण करतो, भांडणे, कोर्ट कचेऱ्या करतो. शेवटी ते धन येथेच सोडून मृत होतो. यात जीवनाचे आनंदाचे क्षण वाया घालवतो. समाजात मान अपमानाची लढाई करत आपल्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्याचा बहुमूल्य वेळ वाया घालवतो. सत्संगाला काही कळत नाही तर समजावून घ्यायच्या ऐवजी तेथे जांभया देतो आणि सदुपदेशाला मुकतो. असा हा अज्ञानाचा रहस्यमय कारभार आहे. हरि ओम.